नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचे यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा फॉर्म मंजूर झाला का? तुम्हाला स्टेटस बघता येतो काय? बघता येत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटस कसा चेक करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं आपण की नारी शक्ती ॲपवर म्हणजेच नारी शक्ती दूत ॲपवर ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या महिलांना अर्जाची स्टेटस कसा बघायचा, त्यानंतर वेबसाईटवर आपण अर्ज केलेला असेल तर वेबसाईटवर स्टेटस कसा बघायचा, आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही बघूया। सर्वात अगोदर या ठिकाणी नारी शक्ती ॲपवर आपण आलेलो आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी अर्ज दाखवेल। जर तुम्ही या ठिकाणी मोबाईलवरून भरलेला असाल तर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। जर लॉग इन अगोदरपासून असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दाखवेल। या खालील 3 नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे आपल्याला केलेले अर्ज, यावर क्लिक करा। आता या केलेले अर्ज मधील तुम्हाला या ठिकाणी तुमचे अर्ज दाखवेल, जे तुम्ही अर्ज केलेले आहेत, 1 असेल 2 असेल, जेवढे तुम्ही अर्ज केलेले आहेत तेवढे अर्ज दाखवेल। आता काय करायचे, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता, एक तर व्हेरिफिकेशन SMS व्हेरिफिकेशन डन झालेला होता, त्यानंतर आपला फॉर्म सुद्धा या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का चेक करू शकता नारी शक्ती ॲपवर। आता त्यानंतर आपण आता नवीन जी पोर्टल राज्य सरकारमार्फत तयार करण्यात आलेले त्यावर कशा प्रकारे तुम्हाला स्टेटस चेक करता येईल ते बघूया। तर मित्रांनो, तुमचं जर फॉर्म या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोर्टलवर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.in च्या वेबसाईटवर येऊन या ठिकाणी साइन इन करायचं आहे। साइन इनसाठी मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि खाली जे कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। आता जो कॅप्चा आहे आपण जशास तसं टाकूया आणि त्यानंतर आपण लॉग इन या बटनावर क्लिक करूया। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो लॉग इन आहे सक्सेसफुली झालेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी केलेले अर्ज या बटनावर टॅप करायचं आहे। आपण जेवढे पण अर्ज केलेले आहेत त्याची लिस्ट दाखवेल, या ठिकाणी बघू शकता। फोटो दाखवेल या ठिकाणी अर्जदारांचं आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस दाखवेल। आता या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस जो आहे पेंडिंग दाखवत आहे, म्हणजे या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्या कर्मचारीजवळ जे चेक करत आहे त्या कर्मचाऱ्याजवळ गेलेला नाही। ज्यावेळेस आपला फॉर्म कर्मचारीजवळ जाईल त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यूचा ऑप्शन येईल आणि रिव्ह्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्याने फॉर्म बघल्यानंतर तो फॉर्म अप्रूव्ह केला की अप्रूव्हचा ऑप्शन येईल किंवा डिसअप्रूव्ह केला तर डिसअप्रूव्हचा फॉर्म या ठिकाणी स्टेटसमध्ये दाखवेल। तर सध्या तरी फक्त 2000 ते 3000 लोकांचं फक्त फॉर्म अप्रूव्ह झालेले वेबसाईटवर पोर्टलवर। जवळपास या पोर्टलवर 50 लाखपेक्षाही अधिक अर्ज आलेले आहेत। तर तुमचा सुद्धा या ठिकाणी हा पेंडिंगचा ऑप्शन येत असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण की हा जो पेंडिंगचा ऑप्शन आहे पेंडिंग झाल्यानंतर रिव्ह्यूमध्ये जातो आणि त्यानंतर तो फॉर्म आपला अप्रूव्ह होतो। लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्टली तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केल्या अप्रूव्ह होणार नाही, त्यासाठी काही काळ लागेल, काही वेळ लागेल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। 15 दिवसामध्ये जवळपास 50 लाखपेक्षा अधिक जे अर्ज आलेले आहेत त्याची या ठिकाणी अप्रूव्हलची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होईल। त्यामुळे 15 दिवस थांबा, 15 दिवसानंतर तुमचं या ठिकाणी जे पेंडिंगचा स्टेटस दाखवत आहे तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी जाईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी। धन्यवाद।